अनेक वर्षाची प्रतीक्षा असलेला पाण्याचा प्रश्न आता मिटणार आहे असं दिसते, कारण जायकवाडीमधून आलेलं पाणी आता नक्षत्रवाडीमधील फिल्टर प्लॅन्टमध्ये पोहोचलेलं आहे। जवळपास 37 ते 38 किलोमीटरचा प्रवास करत पाणी या ठिकाणी पोहोचलेलं आहे आणि आपण या ठिकाणी बघू शकता की सर्व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधिकारी आहेत आणि यांना सर्वांना या ठिकाणी आनंद झालेला आहे की या ठिकाणी फिल्टर प्लॅन्टपर्यंत पाणी पोहोचलेलं आहे। आणि या ठिकाणी आपण बघू शकता की फाउंटनमधून जे पाणी आलेलं आहे, या फाउंटनच्या पाण्यामध्ये हे सर्व जे अधिकारी कर्मचारी या ठिकाणी आनंद घेत आहे। आपल्यासोबत विभागाच्या वरिष्ठ अधिकारी आहेत। मॅडम, सगळ्यांना आनंद झाला आहे, अगदी तुम्ही या पाण्यात भिजलात। अनेक वर्षाची जी प्रतीक्षा आहे खास करून छत्रपती संभाजीनगरच्या नागरिकांची, ती आता कुठेतरी मिटणार आहे असं दिसतंय। आता सध्या ही जी योजना इथपर्यंत पाणी आलं आहे, नळापर्यंत पाणी यायला किती वेळ लागेल? आता सध्या WTPला पाणी आणलं आहे, इथे साधारण एक 15 ते 20 दिवस लागतील आणि त्यानंतर आपण MBRला पंप करू शकतो। MBRच्या पुढे जे टाक्या आणि DI लाईन्सचं काम आहे ते पुढील 2 महिन्यात पूर्ण होऊ शकतं। तर साधारण 2.5 ते 3 महिन्यात नक्कीच छत्रपती संभाजीनगरला पाणी मिळणार आहे। नक्कीच नागरिकांच्या जेव्हा नळाला पाणी येईल नक्कीच तुमचं ते नाव घेतील, परंतु हे लवकर झालं पाहिजे असे प्रयत्न असतील का तुमचे? कारण अजूनही नवीन जलकुंभ व्हायचे आहेत किंवा जुन्या जलकुंभामधून पाणी देण्यात येणार आहे का? नाही, नक्कीच आमचे प्रयत्न तर आहेत। जसं एकूण जे योजनेमध्ये 56 जलकुंभ आहेत त्यापैकी 22 जलकुंभांचं RCC काम झालेलं आहे आणि बाकीचे पण पुढील 1 वर्षभरात पूर्ण होणार आहेत। तर जे आता 22 जलकुंभांचं RCC काम पूर्ण झालं आहे त्याला आम्ही कनेक्टिव्हिटी करून शहराला पाणी वितरण करू शकतो। नक्कीच हे सर्व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधिकारी कर्मचारी आहेत आणि यांना जेव्हा योजनाचं काम सुरू होतं यांना इतर ठिकाणी कुठलेही चार्ज देण्यात आले नव्हते, फक्त याच योजनेवर काम करण्यास सांगितलं होतं। आपल्यासोबत इतरही अधिकारी आहेत। अगदी पाण्यामध्ये भिजलात, आनंद वाटतोय तुम्हाला, म्हणजे आज सगळे आनंदात दिसत आहे, काय भावना आहेत? खूप आनंद झाला आहे। गेले 5 ते 6 वर्षाची आमची अहोरात्र मेहनत आहे याच्यामागे। आज आम्ही 200 MLD पाणी आणलेलं आहे इथपर्यंत। लवकरच आम्ही हे शहरवासियांपर्यंत पोहोचवण्याचा लवकरात लवकर प्रयत्न करू आणि शहराची जे काही मागणी आहे त्याच्यानुसार रोज पाणी पुरवठा होईल याप्रमाणे आम्ही नियोजन करून पाणी पुरवण्याचा प्रयत्न करू। या योजनेसाठी खास करून असे आदेश होते की याच योजनेचं काम करायचं, इतर ठिकाणचे तुमचे चार्ज होते ते रद्द करण्यात आले होते, याच योजनेकडे लक्ष देण्यास सांगितलं होतं, खरं आहे काय? हो, ही मजिप्राच्या आत्तापर्यंतच्या इतिहासातली सगळ्यात मोठी योजना आहे आणि सगळ्यात मोठ्या अश्वशक्तीचा पंप या योजनेवरती बसवण्यात आलेला आहे। त्याचं कमिशनिंग आणि तसेच एक्सप्रेस फीडर 33 KV लाईन 132 KVA सबस्टेशनमधले बे यांची सगळी कामं पूर्ण करण्याकरता एक डेडिकेटेड एफर्ट्स हवे होते। त्या संदर्भामध्ये मला या योजनेवरती शासनाने पूर्ण क्षमतेने काम करण्याकरता नियुक्त केले होते, त्याकरता मी शासनाचे आभार मानतो। नक्कीच जायकवाडीमधून नक्षत्रवाडीमध्ये या जो फिल्टर प्लॅन्ट आहे या ठिकाणी या फाउंटनमधून आपण पाणी वाहताना दिसतंय। हे पाणी आलं पण आहे शहराच्या जवळ, परंतु अजूनही छत्रपती संभाजीनगर शहरवासियांना काही महिन्याचा अवधी लागेल जेणेकरून त्यांच्या नळापर्यंत हे पाणी पोहोचेल। कॅमेरामॅन अजगर अलीसह संजय, सर्वोदय TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।